मी नाही पहिल्यांदाच ट्राय केलं बरं का। तर 3-4 कढीपत्त्याच्या तिरम्या घेतल्या, कॉफीची पुडी, जास्वंदीची 3-4 फुलं आणि कडुलिंबाचा पाला आणि ही जास्वंदीची काही पानं घेतली आणि इथं पाणी उकळायला ठेवले साधं, त्यात काहीच नाही टाकले। आता हे सगळं काही मी त्याच्यात टाकणार आहे। अशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज पहिल्यांदाच मेहंदी लावण्यासाठी मी म्हणजे कालवण्यासाठी पाणी तयार करत होते। 2-3 व्हिडिओ पाहिले, म्हटलं चला तो पण तुमच्याशी शेअर करूया, त्याचा रिझल्ट कसा आला ते। तर पाण्यात उकळायला टाकल्यानंतर जवळजवळ 5-10 मिनटं बारीक गॅस करून असं सारखं हलवत राहून सगळं त्याचा जोपर्यंत त्यातला रस पानातला फुलातला पाण्यात उतरत नाही तोपर्यंत उकळत राहिले आणि दोन्हींची पण कलर बदलेपर्यंत आहे ना पूर्ण थोडंसं पाणी कमी झालं होतं। आणि ही शहनाज मेहंदी मी नेहमी हीच लावते, बाकी त्याच्यामध्ये निशा मेहंदी कालवत असते, पण आज फक्त शहनाज मेहंदी कालवते। आणि लोखंडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये ही मेहंदी त्या पाण्यामध्ये मी अशी व्यवस्थित कालवून ठेवली। जवळजवळ 2 दिवस या कढईमध्ये भिजून दिल्यानंतर बघा, लोखंडी कढई असल्यामुळे ना त्याच्या कडेने बघा कसं असं लोखंडाचं नाही का लोहयुक्त म्हणजे काळं काळं झालंय, तेच म्हणजे काळी मेहंदी झाली, हिरवी अशी वाटतच नाही। आणि ती मेहंदी आता मला लावायची आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मेहंदी लावायला लागते, कोणी असेल तर लावतं, पण नसल्यावर काय पर्याय नसतो। पण त्यासाठी मी हे पण व्हिडिओ पाहूनच शिकले बरं का, मेहंदी कशी लावायची आपणच आपली। तर हे पण बघा असं समोर आरसा ठेवलाय आणि आधी मधल्या भागाला मेहंदी लावून घ्यायची आणि त्याचे एक गाठ मारून त्याला सगळे केस गुंडाळत असं मस्त शंकरासारखं असं वरती माथ्यावरती ते जुडा तयार होतो मेहंदी लावत आणि सगळी मेहंदी व्यवस्थित लागली जाते। तर 1-1.5 तास मेहंदी ठेवली आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून घेतलेत। प्रत्येक वेळेस असं व्हायचं की मेहंदी लावली ना केस अगदी कडक व्हायचे, पण आता तुम्ही रिझल्ट पाहू शकता, केसांना एकदम छान कलर आलाय आणि केस एकदम सॉफ्ट झालेत, अजिबात असे राठ झाले नाही। दरवेळेसचा माझा रिझल्ट होता की मेहंदी लावली ना की एकदम अशी केस कडक व्हायची, पण आज एकदम सॉफ्ट मऊ केस वाटतात। असं वाटते की मी हे केस शॅम्पूने धुतलेत। खरंच खूप छान रिझल्ट आहे, म्हणूनच म्हटलं चला तुमच्याशी आधी रिझल्ट येऊ दे, मग मी शेअर करेन, मग नंतर मी तुमच्याशी आता व्हिडिओ शेअर करते। तसंच तर मेहंदी लावून ना 15 दिवस झालेत बरं का, पण मला हा रिझल्ट तुमच्याशी शेअर करायचा होता। तर तुम्हाला पण जर केसांना मेहंदी लावायला आवडत असेल तर या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मेहंदी लावून बघा आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा 100% छान रिझल्ट भेटेल। बघा हे बघा किती केसांना शाईन आली आहे, एकदम छान चमक मारतायत केस आणि केस खूप छान झालेत। तर चला मग कसा वाटला आजचा डेली रुटीनचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा।